कागदपत्रे जमा केली नाहीत तर पैसे मिळणार का? तर त्याचे उत्तर आहे हो, मिळणार, पण या तारखेपर्यंतच मिळणार. कसं ते जाणून घ्या. जर DBT प्रक्रिया झाली नाही तर पैसे मिळणार की नाही? बऱ्याच लाभार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे, कारण संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या योजनेचे पैसे अजूनसुद्धा जमा झालेले नाही. आणि जर कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांची DBT प्रक्रिया ॲक्टिव्ह होणार नाही, ही खरी गोष्ट आहे. त्याचबरोबर हा पण प्रश्न पडलेला आहे, जर ही DBT प्रक्रिया ॲक्टिव्ह झाली नाही तर आम्हाला पैसे मिळणार की नाही? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, टेलिग्राम चॅनेल जर अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण संजय गांधी निराधार योजनेसंबंधित काही महत्त्वाच्या अपडेट टेलिग्रामवर सगळ्यात अगोदर पोस्ट करतो. आणि खात्यावर पैसे जमा झालेले मेसेजचे स्क्रीनशॉट तुम्ही तिथे शेअर करू शकता. 19 डिसेंबरच्या GRमध्ये काय सांगितलं होतं? DBT पोर्टलवर ऑनबोर्ड लाभार्थ्यांना म्हणजे DBTसाठी नोंद झालेल्या लाभार्थ्यांना माही डिसेंबर 2024 व जानेवारी 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. म्हणजे DBTसाठी ज्या लाभार्थ्यांची नोंद झाली आहे त्यांना तर पैसे DBTने मिळणार. कधीचे पैसे मिळणार? तर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे DBTने मिळणार. तसेच खाली काय लिहिलं आहे ते बघा. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने BIMS प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. याचा अर्थ DBTसाठी नोंद नसलेल्या लाभार्थ्यांना जुन्या पद्धतीनेच पैसे मिळणार आहेत. तर का त्यांची नोंद DBTसाठी झाली नाही? कारण कागदपत्रे अजूनसुद्धा काही लोकांनी तलाठी ऑफिसमध्ये जमा केली नाही, त्यामुळे त्यांची नोंद DBTसाठी झाली नाही आणि त्यामुळे त्यांना पैसे हे जुन्या पद्धतीने मिळणार. मग आता हा प्रश्न पडतो की जुन्या पद्धतीने पैसे कधीपर्यंत मिळणार? GRमध्ये हे पण सांगितलं होतं, सदर BIMS प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025च्या अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. तर बघा, BIMS प्रणालीद्वारे म्हणजे पारंपरिक पद्धतीने सध्या ज्या पद्धतीने आपल्याला पेन्शन मिळते, ही पेन्शन जानेवारी 2025 अखेरपर्यंत मिळणार आहे. म्हणजे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मिळणार आहे. मात्र जानेवारीनंतर तुम्हाला कागदपत्रे हे जमा करावीच लागणार आहेत, कारण जानेवारीनंतर तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. जसं की GRमध्ये सांगितलं होतं की जानेवारी 2025पर्यंत जुन्या पद्धतीने पैसे मिळणार आहे. तर बघा, आता कोणकोणते कागदपत्र यासाठी लागणार आहेत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलंच होतं. पण जर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर त्यांना ही गोष्ट माहीत नसेल तर बघा, आधार कार्डची झेरॉक्स आणि आधार कार्डच्या झेरॉक्सवर तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. आणि दुसरं म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स. या 2 झेरॉक्स तुम्हाला तलाठी ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत. आणि आजच कागदपत्रे तयार करून तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जमा करा, कारण कोणत्याही दिवशी पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळायला सुद्धा कधी पण सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या कुटुंबांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बाकी व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.